माझं म्हणणं काय, तुम्ही लाडकी बहीण योजना काढली आहे ना, तर ज्याला नाही त्याला तुम्ही दान करा ना. तुम्ही तुमचे लाडकी बहीण काढले तुमच्या खुर्चीसाठी, आमच्या गोरगरिबांसाठी नाही काढलेली आहे. तुमचं भलं तुम्हाला राजकारणामध्ये यायला पाहिजेत, खुर्च्या गरम करायला पाहिजेत, म्हणून तुम्ही लाडकी बहीण काढले. ज्या वेळेला लाडकी बहीण तुम्ही काढली त्यावेळेला हे कानून कायदे नव्हते की तुमच्या गाड्या तुमच्या नावावर पाहिजे, त्याचे रद्द. तुमच्या आता प्रत्येकाच्या घरी या जायला तर गाडी राहणारच ना. मग आता का की ज्याला गाड्या आहेत त्याचे पैसे बंद, ज्याला पगार जास्त आहे त्याचे पैसे बंद. कसली लाडकी बहीण? तुमच्या खुर्च्या गरम करायसाठी तुम्हाला लाडकी बहीण आहे. आमच्या गोरगरिबांसाठी लाडकी बहीण नाही. 1,500 काय होतं? तुमच्या घरातल्या पोरा बाळांचा तरी नाश्ता येतो का 1,500? लाडक्या बहिणीला 1,500 देऊन गावच्या लोकांना 1,500 काय? ते गावचे लोक गरीब आहेत म्हणून त्यांना पैशाचा आधार नसल्यामुळे ते लाडक्या बहिणीला तुम्ही डोक्यावर चढून घेतला. आता डोक्यावर तर खाली उतरवता कशाला? तुम्हाला खुर्च्या पाहिजेत. अरे जर तुमच्यामध्ये मर्द आहेत ना, तुम्ही मर्द, तर मर्दासारखे चाला. 1,500 तुमची घरातली चूल तरी पेटते काय? लाडक्या बहिणीला खुश करताय 1,500 रुपये देऊन. कशाला? ते भीक नाही देत. जे भिकारी असतील ते तुमचे 1,500 घेतील. आम्ही भिकारी, आम्ही कष्ट करून खातो. आम्ही कष्ट करतोय तरी आम्हाला बसून देत नाही. रोडला आम्ही कष्ट करून खातोय तरी आम्हाला बसून देत नाही. कसली लाडकी बहीण? तुम्हाला खुर्च्या पाहिजेत, तुम्हाला मतं पाहिजेत. 1,500 तुम्ही मतं विकत घेताय म्हणजे तुम्ही दलाल आहात. तुम्ही दलाल आहेत, दलाल. लाडक्या बहिणीला मदत नाही करत, तुमच्या खुर्च्या घ्यायसाठी करता. आमच्या गोरगरिबांना नाही देत तुम्ही. आता मी इथे बऱ्याच जणांना विचारलं, त्यांच्या खात्यात आता पैसे नाही येते, सुरुवातीला यायचे. त्या म्हणतात आता बंद झाली, आता रद्द केले. ते करणारच ना रद्द. आता कानून कायदे, कारण त्यांच्या खिशात पैसाच नाहीये. त्यांना खुर्च्या, त्यांना मतदान पाहिजे होते म्हणून त्यांनी ते लाडकी बहीण योजना काढली. आता त्यांना मतं भेटली, मग आता कशाला देतील तुम्हाला पैसे? आता देणार नाहीत. मूळ म्हणजे कारण काय आहे? त्यांच्या बँकेमध्ये अकाउंटला पैसेच नाही आहेत, मग कसे देणार? मग आता काय कानून काढले? ज्याच्या गाड्या आहेत त्याला पैसे द्या, ज्याच्या नावावर घर आहे त्याला पैसे द्या. मग पहिलाच तुम्ही विचार करायचा होता ना. पहिलाच विचार करायचा होता की बाबा ज्याच्या एवढ्या आहेत त्यांना पैसे नाही. त्यावेळेला तुम्हाला कुठला कानून कायदा नव्हता. आता कानून कायदे करता कशाला?